आता मॅगडीला घेऊन आल्या आणि काय प्रोटीन बर्गर घेतल्या. आता प्रोटीन बर्गर कसला आहे काय माहित. प्रोटीन बर्गर कुठला बघा. सगळी बॅग जातो. तर गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की ब्लॉग कोणत्या टॉपिकवर आहे. त्यामुळे काय सांगायची गरज नाही आहे तसं तुम्हाला. ब्लॉग चालू झाल्याबरोबर तुम्ही म्हणशील ह्या नाही काय विषय. तर आपली गाडी जरा असं विषय असा झाला की पाऊस चालू आहे, म्हणजे आदनमधनं पाऊस आला आहे आणि आपल्या गाडीला मागं पंखा नाही आहे. आणि पंखा नसल्यामुळं समजा चुकून पाऊस यूज आला तर पाक मागणं सगळं चिखल पाणी राडबीड सगळं उडणार. त्यामुळं म्हटलं आपण दुसरी गाडी घेऊन जाऊया. त्यामुळं आपण घेतल्या FZ. आणि FZ गाडी पण पळायला पाहून ऐकत नाही, बुकना पडाल्या. म्हणजे मग आपण पळवली गाडी, शेवट वाटायला गाडी पळवायला फुल कम्फर्टेबल. आणि सस्पेन्स तर असला जबरदस्त होते याचा. शेवट म्हणजे शेवट आपल्या MT-पेक्षा पण भारी सस्पेन्स याचा. आणि गाडी लगेच कंट्रोल होते हो, त्यामुळे काही विषय नाही. तर चला वेळ वाया न घालवता जगा आणि तुम्हाला दाखवत आता पुढं काय काय होणार आणि काय काय नाही. तुम्ही थंबनेल तर बघितलाच असतील, काय विषय नाही. खरोखर भावनं जी फील आला की नाही गाडी पळवायला, खरोखर लेच कत्तर नाही आल्या. शोरूम गाडी सोडा तरी पण भारी वाटाली गाडी पळवायला. MT-पेक्षा पण भारी वाटाली FZ पळवायला. भले 5 गिअर आहेत गाडीला तरी सुद्धा चालते, काय विषय नाही. पळत्या बुकना पाडत्या, सुट्टी येत नाही. आता हिला आणायला आलो आहे आणि एवढ्या आता बोलवल्या की नाही मला रस्ताच काय समजना झाला आहे. बस बसले. तर भावांनो आता चाललो आहे विराज जंक्शनला. आणि ही यायला जरा लेट गेली कारण सकाळी जायचं तर मी तिला सांगताना सांगितलेलं की 10 वाजता येतो, 10 वाजता जाऊया, 10-10:30ला. आणि आता वाजल्यात 11:15. तुम्हाला तर माहिती आहे आपला टायमिंगचा विषय कसा आहे. ही यायला जरा लेट गेली कारण मुलींचा आवरावरी कसला आहे तुम्हाला पण माहितीच आहे, त्याचा काही विषयच नाही. त्यामुळं तर आता लय लांब जायचं नाही म्हणलं, इथल्या इथं आपण विराज जंक्शनला जाऊन येऊया म्हणलं. लागलं तिथं गेम झोन आहे, गेम झोनमध्ये बघायचं काय पसंत, म्हणजे जर बरं वाटलं तर गेम झोनला जायचं, नसेल तर नाही जायचं. बरेच दिवसानं बघून आपली पण राईड चालू आहे कारण मध्ये 2-3 ब्लॉक टाकलेलं ते आपलं ह्याचं होतं, ऑफ रोडिंगचं होतं. त्यामुळं ते मग जरासं ऑफ रोडिंग पण शिकवले जरा करत. त्यानंतर ना ऑफ रोडिंग जर एकदा परफेक्ट शिकलो की आपण पण दणक्या विषयामध्ये ऑफ रोडिंग करायचं आहे. आणि जी गाडी आता मी ऑफ रोडिंगला वापरते असली जबरदस्त आहे सांगतो तुम्ही भावानो, खतरनाक म्हणजे खतरनाक. जर ते ऑफ रोडिंगचा ब्लॉग जर बघितला नसला तर लवकरात लवकर जाऊन ते ब्लॉग पण बघा भावानो. एकदम म्हणजे एकदम खतरनाक ब्लॉग आहेत. आणि तुमचा भावानो फक्त जरा वगैरे सपोर्ट पाहिजेला आहे कारण लवकरच आपलं पण वॉच टाईम कंप्लीट होते. त्यामुळे जरा फक्त भावानो सपोर्ट करा. आणि ब्लॉग जे आहेत की नाही भावानो, ते तुम्हाला कोणत्या टॉपिकवर ब्लॉग पाहिजे ते पण तुम्ही भावानो सांगा, कारण तुम्ही जे सांगितलं त्यावर आपण ब्लॉग करायला तयार आहे, काय विषय नाही. आता नेक्स्ट ब्लॉग भावानो कशावर पाहिजे ते सांगा. आपल्या MTवर पाहिजे, Z900वर पाहिजे काय, आणि कुठल्या दुसऱ्या टॉपिकवर पाहिजे, कुठं ॲडव्हेंचरवर पाहिजे, काय कसं ऑफ रोडिंग पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा. चल काय करणार आता काय माहिती आहे तर काय मी तुझं असतेस की तू. आता मॅगडीला घेऊन आल्या आणि काय प्रोटीन बर्गर घेतल्या. आता प्रोटीन बर्गर कसला आहे काय माहित. प्रोटीन बर्गर कुठला बघा. या पावसाचा काय विषय कळना झाला आहे. आता नाही म्हटला तरी पावसाळा संपायला आला तरीसुद्धा आता पाऊस येते जाते. आणि आता इथं पाऊस नाही करी तर समोरच्या बाजूला पाऊस पडाला आहे. हे काय विषय आणि काय कळना झाले. मग आपण आता 2दा भिजता वाचले. जरा उगाच पाऊस पडते परत जाते. आता परत इथं पाऊस पडला आणि परत गेला आणि आता पुढं पूर्णपणे रस्ता वाळलेला.
नाही त्याच्या ह्याला पावसाची लक्षणं हे काय चांगले दिसना झाल्यात. भावानं दरवेळीची बोंबा दरवेळीची कुठं गेले आणि कुठं काय झाले असं झालंच नाही. आता रेनकोट दिन हाय सोडा सोबत. तर विषय असा आहे भावानं की जाईल तिथं काय ना तर बोंबाबोंब होतच असत्या आणि कुठे गेलो आणि बोंबाबोंब झाल्या अशी कधी झालंच नाही. आता एवढं खतरनाक ऊन बिन पडलेलं एवढं जबरदस्त वातावरण झालं तेवढा त्या पावसानं पूर्णपणे घोळ करून टाकला सगळा. माझ्याकडे काय रेनकोट आहे सोडा पण हिला सांगितलेलो येताना रेनकोट घेऊन ये तरी सुद्धा हिनं रेनकोट आणले नाही. काय होते भिजायचं म्हणली आता भिजल्या पूर्ण काय कळणार झाली. आता असला मोठा पाऊस बा शेवट म्हणजे शेवट पाऊस झाला. आता जरा उघड पाऊस बारीक झाला आहे आता आणि जरा पाऊस वाढायला असं वाटाले. कॅमेरावर सगळं पाणी पाणी झाले. जरा पावसात भावानं राईड करायला खरोखर लयच मजा येते. आणि माझं पावसामध्ये नेहमी म्हटलं तरी दुसऱ्यांदा काय तिसऱ्यांदाच राईड करावली मी पावसामध्ये. आणि पावसाळ्यात आपली राईड कुठं झालीच नाही आहे फक्त ऑफ रोडिंगला जरा उगत झाल्या त्यानंतरनं जास्त कुठं गेलोच नाही पावसाळ्यामध्ये आपण. आणि आत्ता जे अरे कारण आत्ताचं जे आपण आहे हे कायम भावना आठवणीत राहणार आपल्याला कारण असला जबरदस्त पाऊस चालू सांगतो शेवट म्हणजे शेवट भारी वाटाली. फक्त कॅमेऱ्याची जरा भीती वाटाल्या हे कॅमेरा पाणी बिनी जायला नको. तरी सुद्धा आपलं ब्लॉग चालू आहे त्याचा काही विषय नाही कारण पावसामध्ये मेन जे काय म्हणायचे पावसामध्ये जे मेन व्ह्यू जे असते ते तुम्हाला दाखवण्यासाठी आपण कॅमेरा हायचा ठेवले. बघा कसलं पाणी उडाला हा हा. त्यामुळं म्हणते व्ह्यू जे आहे की नाही ते दाखवण्यासाठी कॅमेरा चालू ठेवायला लागते. आणि मगाशी जरा पाऊस कमी होतील म्हणून थांबलो खरं थांबलो ते पण अशा ठिकाणी थांबलं की तिथं थांबल्यावर आणि जरा भिजलो आम्ही. आता ही पूर्णपणे भिजली. आता घरात गेल्यानंतर ना दंगाच आहे. आणि याला मी येतानाच पहिला सांगितलेलो पाऊस बिऊस असणार नाही ऊन पडले काय होते त्याला म्हटले. आणि ऊन पडलेलं मग एकदम कडकमध्ये खरं आता पूर्णपणे पाऊस झाले. शेवट पाऊस आला शेवट. आणि आता असं मला वाटलं की पुढे गेल्यानंतर आपल्याला जरा कॅमेरा पण काढून ठेवायला लागणार आहे कारण पावसात जरासं बोंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं बाकीचा काही विषय नाही. इकडे तर पाऊस नाही आहे म्हणजे पूर्णपणे पाऊस इथं तर थांबलेला आहे. आणि जे मी भावना अनेक तुम्हाला एक मिनटं थांबा जरा कॅमेरा पहिला पुसून घेतो. अनेक विषय म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे भावनो गाडी आहे मगाशी येतानाच बोललेलो मी गाडी भारी आहे. खरं आता खरोखर सांगतो हे खरंच गाडी पळवायला भावनो लय जबरदस्त आहे. FZ जर FZ त्यांनी घेणार असला तर म्हणजे लो बजेटमध्ये चांगली गाडी म्हटला तर FZ आणि अनेक म्हटला तर युनिकॉर्न ही दोन आहेत. मी सजेस्ट करतो की युनिकॉर्नपेक्षा FZ बेटर म्हणजे चांगलीच आहे युनिकॉर्न पण असा काय विषय नाही. पण FZ कसं जरा स्पोर्ट बाईकमध्ये आली आहे आणि जरा गाडी मोठी आहे आणि शेवटी ब्रँड ते ब्रँड हो यामा त्यामुळं बाकीचा काय विषय नाही. खरोखर गाडी भारी आहे आणि पूर्ण कम्फर्टेबल आहे गाडी. आणि ॲव्हरेजचा पण काय विषय नाही गाडीचा. गाडीला ॲव्हरेज पण तुम्हाला माहीतच आहे यामा म्हटल्यावर ॲव्हरेजच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज टॉपचाच विषय ॲव्हरेजच्या बाबतीत. पण ह्याला पण नाही म्हटलं तरी 50-55 ॲव्हरेज आहे काय त्यापेक्षा जास्त आहे मला पण माहीत नाही कारण FZचं ॲव्हरेज कधी काढलो नाही मी. जर तुम्हाला बघायचं असेल की 1 लिटरमध्ये किती FZ गाडी पळत्या काय यावर पण आपण एक ब्लॉग करूया काय विषय नाही भावनो. कारण मी पहिल्यापासून ऐकत आलो की FZला ॲव्हरेज चांगलंच आहे त्यामुळं काय विषय नाही. मौसम है बड़ा कातिल खो जाए ना कहीं आवारा दिल टॅना टॅना ना ना ना. बरोबर भारी वाटाले. कारण कॅमेराची मला तशी म्हणजे तेवढंच मला भीती वाटाली कॅमेराची. कॅमेरा आहे सोडा वॉटरप्रूफ आहे फुल तरीसुद्धा जे रिस्क आपण घ्यायचं नाही त्यामुळेच बाकीचा काही विषय नाही. काय कंटिन्यू ब्लॉगिंग करायला की नाही मला जरा टॉपिक सूचना झाल्या. जरा तुम्ही 2-3 टॉपिक असं सजेशन करा की यावर जरा ब्लॉग बनव यावर तुझं ब्लॉग जरा चांगलं होतील असं काहीतरी सांगा भाऊ. आरा आहे पाणी गेलं रेनकोट घालून पण आता जरा उगाच गार लागाले. आता आई ग ते झेलवाल्यांचं रेनकोट घ्या नाही ते दुसऱ्या आणि कुठली पण कंपनीचं रेनकोट घ्या.
ते पाणी की नाही चिनाच्या ह्याच्यातनं आत जाते की नाही, पहिला काय वाटत नाही, पण नंतर नसलं गार वाटते सांगतो. हा बर्फाच्या लादीवर बसल्यागत वाटते. आणि अशा तऱ्हेने परत एकदा पावसाचा दणका जोरात आलेला आहे आणि टप्प्यात कार्यक्रम आमचा झालेला आहे पूर्णपणे भिजून. आणि पाणी जरा करत सगळं आत गेलेलं आहे आणि पूर्णपणे आम्ही भिजून चिंब झालेला आहे. तर आमचा फोटो काढून स्टेटसला ठेवा काय नाही, करत गाणं त्याला पाहिजे घावणार नाही आम्हाला. माझं काय नाही हो, मी रेनकोट काढले, रेनकोट चढा हेल्मेट काढले, खरं याड हेल्मेट पण नाही काय नाही, त्यामुळे जरा हां थांबूया कुठे तर. आणि मी हेल्मेटची काच उघडलो की माझा माईक पूर्णपणे भिजतोय, त्यामुळे मी हेल्मेट उघडणं झाली, म्हणजे हेल्मेटची काच उघडणं झालो आहे. कॅमेरा तर असंच आपला भिजलेला आहेच. दॅट इज द काय दणका विषय. हां आता जरा कॅमेरा काढून ठेवतो, नाहीतर कॅमेराचा पण बल्ल्या होईल असं मला वाटलं. तर काय विषय नाही, कारण पूर्णपणे हे काय म्हणायचं सेफ आहे कॅमेरा, काय असं एवढं हे नाही म्हणायचं. पाणी जाण्यासारखं काय नाही ह्या कॅमेराला, त्यामुळेच. असल्या पावसात की नाही भावनो कुठं तर खतरनाक राईड पाहिजे बघा पोरांच्या आपल्या. शेवट कुठं जर वॉटरफॉल बघायला जावा. आता मध्ये विषय काय झाला, 2-3 वेळा राईड काढलो काय पावसात जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं. खरं ज्या दिवशी मी राईड काढीन जायला त्याच दिवशी ऊन पडलेलं असते. आणि त्या लोकेशनला जरी बघितलो की तिथं पण वातावरण सगळं क्लिअर असते, मग काय फायदा म्हणलं. आणि आज वातावरण सगळं क्लिअर होतं म्हणून आज फिरायला आलतो, आणि आज वातावरण क्लिअर होतं म्हणून आज राईडला आलतो. खरं आज वातावरण क्लिअर असून पण पाऊस पडला आहे. काय आता बोलायचं आणि काय आहे सगळ्या काय ते सिस्टीमच वेगळ्या पद्धतीने चालू आहे सगळं. आणि त्याआधी आमच्या असली रस्ते आता बोलायचं, या रस्त्याने वैताग आणली ती रस्ते. गाडी घ्यायला आलीत आमचं सोडा हो, गाड्या घ्यायला आलेत. गाड्या म्हणाल्या आम्हाला काय नको पळवा, म्हणजे आम्हाला का असल्या पळवू नका जा. तर अशा पद्धतीनं जरा पाऊस कमी झालेला आहे आणि कमी होत पाऊस जरा पूर्णपणे थांबल्यागत मला वाटला आहे. तरी मी अजून हेल्मेटची काच उघडलो नाही, कारण शेवटी इज्जतीचा सवाल आहे. माईक बिक भिजला तरी ते जाणार आहे आपल्या 12च्या भावात, त्यामुळं आपल्याला माईक तिंगा भिजवून चालणार नाही. एक वेळ कॅमेरा पूर्णपणे भिजला चालते आपल्याला, तर माईक आपल्याला भिजवून चालणार नाही अजिबात, म्हणजे अजिबात. खरं पावसात बघून गाडी पळाले भारी वाटायला FZ. मला माझी अशी इच्छा व्हायला की FZ का असं कुठं तर आता बाहेर दिन जाताना FZच घेऊन जावं असं वाटायले. ते आपल्या मित्राचे FZ बाहेर कुठं तर जाताना असली FZच घेऊन गेलं मला परवडते, म्हणजे बेटर वाटेल कुठं तर लॉंग राईडला. खतरनाक पळायला पण आहे, नाही म्हटलं तरी टॉप स्पीड आहे तरी 110 112च्या आसपास जाते गाडी. मी एवढं पळवलं नाही टॉप स्पीडला, शेवट 110 111च्या स्पीडनं पळवले. त्यामुळंच कारण आता पळवायचं म्हणलो तर आता बघायलायचं वातावरण काय झाले, आमची अवस्था काय झाली ते बघायलायचंच तुम्ही. पूर्णपणे बॉबी राईड रातनं भिजला आहे रेनकोट घालून, पण काय उपयोग आहे झिलच्या रेनकोटचा. सगळी बॅग चल जातो, कॉल करतो पोचलं. राहू दे जातो नंतर येतो. आणि भिजलोय सगळं आता, मी पण सगळं भिजलोय, सगळं काम झाली. खरोखर सांगतो भावानो, या पावसानं तर वैताग आणला आता. याला 5 मिनटं पडते आणि परत जाते, 5 मिनटं पडते आणि परत जाते. जरा भिजलो की परत वाळते आणि वाळले की परत भिजते. तर आता भिजलोय आणि गार ले वाटले, त्यामुळे आता पहिला घरला जाऊन कपडे बदला पाहिजेत. ले गार वाटाले. रेनकोट घालून पण काय उपयोग झाला नाही असं वाटले मला. झील कंपनी जरा लक्ष द्या. तुमच्याच कंपनीचं सगळेजण वापरायल्यात रेनकोट बऱ्यापैकी म्हणजे ढीग जणच वापरायल्यात.
त्यामुळेच बाकीचा काय विषय नाही. खरोखर भावांनो आजची राईड जरा जबरदस्त झाली पावसामध्ये, काही विषय नाही. फक्त जरा नेचर असते की आणि जरा खतरनाक वाटलं असतं. खरं आता वॉटरफॉलला जायचं नियोजन होतं, खरं वॉटरफॉलला सगळीकडे रस्ते बंद आहेत पावसामुळं, त्यामुळं वॉटरफॉलला जायचं कॅन्सल झालं होतं. त्यामुळं एवढं विराज जंक्शनपर्यंत जाऊन यावं म्हणलं. खरं तिथंपर्यंत जाऊन येऊसपर्यंत पण पूर्णपणे भिजून पाग वाट लागली. तसं तर माझ्यामध्ये कॅमेराला काय होणार नाही, कारण आता सध्याला पण रेकॉर्डिंग चालूच आहे. असं म्हणजे कॅमेरा त्यानं काढून पुसून बिसून काय लावलं नाही परत, जसं आहे तसंच आहे. फक्त वरच्यावरचं जरा स्क्रीन पुसावले, त्यावर माती बिती बसायला नको म्हणून, म्हणजे राड तीन सगळे उडून त्यावर झाले, ती सगळं क्लीन करावले तेवढंच. वॉटरप्रूफ कॅमेरा हे मला पण माहिती आहे आणि बरेच व्हिडिओ पण बघितले मी यूट्यूबवरती देईन. खरं तरीसुद्धा भावानं ती मनात एक भीती असते की नाही, ती भीती जात नाही लवकर. त्यामुळं आता असू द्यायला म्हणलं, जसं आहे तसं भर पावसात आपण व्हिडिओ करूया म्हणलं, म्हणजे आपल्याला कळेल की कॅमेरा खरोखरच वॉटरप्रूफ आहे की जरा उगाच हे, म्हणजे पावसात म्हणा आणि पाण्यापिण्यात कॅमेरा काढला की चालते, एवढा काय विषय होणार नाही. म्हणजे पावसात कॅमेरा हे चालतो आणि भर असं म्हणजे असं बॅरला बिरला तर कॅमेरा बुडवला असं तर तो कॅमेरा पूर्णपणे भिजते, त्यावेळी जरा रिस्क आहे विषय. आणि आता विषय कसा आहे, पावसाचं पाणी कसं सगळीकडे लागत नाही, तेवढंच समोर ठराविक ठिकाणी पाणी लागते फक्त, त्यामुळे की नाही रिस्क घेण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. तर भावांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला परत एकदा भेटूया आपण अनेक जबरदस्त ब्लॉगमध्ये, दणक्या विषयामध्ये.